हा मयूर, आवाज येत आहे? आता येते आवाज. आपण जे प्लॅन केलं त्यापैकी काहीच नाही झालं आज. हो. मी तेच म्हणजे मला कन्फ्युजन काय होत आहे म्हणून म्हणजे समजलंच नाही काय होतं म्हणून. सुरुवातीला गॅपडाऊन झालं, गॅपडाऊन झोन वर जायचा प्रयत्न केला, पण ब्रेकआउट नाही आला. जे रेजिस्टरची लेवल आहे जो हा कालचा हाय होता, कालच्या हाय पासूनच रेजिस्टर फेस केलं कालच्या हायवरच आणि खाली आला. हा आता मार्केटचा एक पॅटर्न दिसून आला आपल्याला की म्हणजे तो आता एका रेंज मध्ये सध्या फिक्स म्हणजे झालाय थोडंसं, मला असं वाटलं. हा तेच रेंजच दिसून राहिली, रेंजमध्येच आहे. आता एक पॅटर्न दिसून राहिला. हा या दिवशी खाली ओपन झाला, खाली क्लोज झाला. या हा दिवशी खाली क्लोज झाला तर वरती गॅप ओपन झाला. त्याला खाली हा क्लोज झाला, परत गॅप ओपन झाला. आज वर ओपन झाला, आज खाली ओपन झाला, खाली क्लोज झाला. तर होऊ शकते उद्या हा वर open होईल. हो मार्केटला रिकवर केलं होतं आपलं. एक न्यूज आली की जपानमध्ये भूकंप आला म्हणून, सुनामीचा धोका अच्छा. असू शकते असं काहीतरी एक न्यूज होती. बाकी तर दुसरी काही न्यूज दिसली नाही. आणि आरबीआयची पॉलिसी होती सकाळी, म्हणून मार्केटला वेट केला. पण आरबीआय पॉलिसीमुळे बँक निफ्टी वर गेला. आपला निफ्टीचं काही झालं नाही इफेक्ट. नाही, बँक निफ्टीचं वेटेज निफ्टीमध्ये आहे ना सगळ्यात जास्त. बँकिंग सेक्टरच हो वेट नाही. आहे ते काय आहे. बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस याचं वेटेज जवळपास 30%च्या आसपास आहे निफ्टीमध्ये. ओके. बँक निफ्टीमध्ये जर मूव्ह आली तर तो निफ्टीवर इम्पॅक्ट पडते ना. तर निफ्टी वर गेला ना, हे बघा हम्म. निफ्टी खाली होता सकाळी, ते ओपन झालं हो 10-15. स्टार्टिंग मध्ये खाली होतं. हा खाली होता, वर खाली होता. त्यानंतर मग आरबीआयचे जसं जसं आरबीआयच्या गव्हर्नरचे हे झालं, बोलणं झालं, त्यानंतर हा हळूहळू एक मूव्ह स्टार्ट झाली. एक मूव्ह स्टार्ट झाली. मग नंतर हा काहीतरी जपानमध्ये सुनामीची न्यूज, ते भूकंप आला, सुनामी नाही आला. तर सुनामीचा धोका राहू शकते म्हणून असं काहीतरी न्यूज होती. ते भूकंप आला, सुनामी येते ना समुद्रात, तर त्यामुळे ते काहीतरी धोका राहू शकते अशी न्यूज होती. त्यामुळे तेव्हा मार्केट खाली आलं. ओके. खाली येऊन थांबला या लेवलला. बँक निफ्टीनं चांगली चांगली मुवमेंट टाकली होती. हा बँक निफ्टीचा तसा तर आपला हा आहे, कोणता त्या दिवसचा हाय, हा वाला आहे. असा काहीतरी बँक निफ्टी झाला होऊ शकते. आणखी एक दोन दिवस साईडवर जाऊ शकते एका रेंजमध्ये. म्हणजे इनसाइड कॅन्डल टाईपच असं हा काहीतरी बनू शकते. तिची रेंज बनलेली आहे हम्म. आता. बस या रेंजच्या आतमध्ये राहू शकते आणि त्यानंतर मग एक साइड मुवमेंट येईल. ते त्यानंतर जेव्हा मुवमेंट येईल त्यानंतर ती मोठी मुवमेंट येईल. फक्त आपल्याला वाट पाहायचा आता. हम्म. ज्या दिवशी मुवमेंट येईल त्या दिवशी फक्त मिस नाही झालं पाहिजे. आता मुवमेंट कधी येऊ, उद्या येऊ की पुढच्या आठवड्यात येऊ, आता उद्याचा दिवस राहिलाच आहे हप्त्याचा फक्त. जर उद्या जर मुवमेंट नाही आली तर मग डायरेक्ट नेक्स्ट सोमवार. हो तो पाहू आपण. काल डाव जोन्स रिकवर होऊन जर चांगला क्लोज झाला असता ना, तर आपलं मार्केट पण चांगलं क्लोज झालं असतं. हा रिकवर होऊन हम्म. खाली आला. पहिल्यानं वर होता, एक नवीन हाय मारायचा प्रयत्न केला यानं पण कालचा जो हाय होता याचा तिथून खाली आला. हा हा एक इंडेक्स आहे नासडॅक. हम्म. काही सांगता येत, आला तर खाली येऊ शकते हा या स्विंग लोवर. हा स्विंग लो सपोर्ट आहे. हम्म. तर असं पाहू आपण नेक्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न आपला. ओके. तर आज पण थोडं बाहेर आहे वाटते ते, आज पण येणार. अच्छा. काल आपण हँगिंग मॅन पाहिला होता. आता हम्म. हँगिंगच्या जागी जर समजून घेऊ की हॅमर बनलाय, पण उलटा हॅमर, ज्याला आपण इन्व्हर्टेड हॅमर पण म्हणतो आणि शूटिंग स्टार पण म्हणतो. हम्म. जर हॅमर उलटा बनला, हॅमरच्या अपोजिट,
त्याला इन्व्हर्टेड हॅमर पण म्हटलं जाते, किंवा आपण म्हणतो शूटिंग स्टार. आता याच्यात काय राहते, शूटिंग स्टार कधी म्हणणार? शूटिंग स्टार त्याला म्हणणार की जेव्हा तो अप ट्रेंड मध्ये म्हणणार, प्राइस वर चालली, प्राइस वर चालली, त्याच्यात जर हॅमरचा अपोजिट जर बनला, ज्याला आपण इन्व्हर्टेड हॅमर म्हणतो किंवा शूटिंग स्टार म्हणतो, आता हा हॅमरच्या एकदम अपोजिट आहे. आता समजून घे, प्राइस अपट्रेंड मध्ये, मार्केट वर चाललंय, बाहेरच्या आधी कंट्रोल आहे, प्राइस वर चालली, वर चालली, बाहेरच्या आधी कंट्रोल आहे. त्यात काय झालं, मार्केट ओपन झालं, ओपन झाल्याबरोबर त्यात बाहेर आले आणि बाहेर वर घेऊन गेले. आता याच्या मागे जर सायकोलॉजी आपण पायाचा विचार केला, बाहेर आणि सेलर्स, आता याच्यात काय झालेलं आहे, सुरुवातीला बाहेर आहे, सुरुवातीला बाहेर आल्या, बाहेरच्या साईडने ट्रेंड होता, बाहेरच्या आधीच सगळा कंट्रोल होता आणि बाहेरच्या फेवरनी ट्रेंड असताना बाहेर प्राइसला वर घेऊन गेले होते. त्यात त्यात काही विशेष नव्हतं खास, कारण की बाहेरच्या साईडने ट्रेंड होता. त्यात मेन गोष्ट झाली की बाहेरनी वरती घेऊन गेल्यावर जो डे हाय होता, त्या डे हायवर सेलरने एंट्री केली आणि सेलरनी जे आहे ते बाहेरचं जो गेन केला होता बाहेरने, तो बाहेरचा गेन पण वायपआउट केला आणि बाहेरच्या ओपनिंग प्राइसपेक्षा इथं छोट्याशा छोट्याशा लॉसमध्ये, म्हणजे सेलरच्या साईडनं तो गेन झाला. सेलरच्या दृष्टीने जर विचार केला तर सेलरनी छोटासा गेन केला, पण जी ओपनिंग प्राइस होती त्या दिवशी, त्या ओपनिंग प्राइस पेक्षा थोड्याशा लॉसमध्ये प्राइसला क्लोज केला. आणि या केसमध्ये ओपनिंग प्राइस पेक्षा थोड्याशा गेन मध्ये, म्हणजे जर ओव्हरऑल आपण अनालिसिस केला तर सुरुवातीला आपल्याला काय दिसतं, सुरुवातीला बाहेर आले, सुरुवातीला बाहेर आले, त्यानंतर सेलर आले. आता आपण मागच्या आपण पॅटर्न पाहिले, सुरुवातीला जो हे करते त्यानंतर जो दुसरा अटॅक करते, आणि जर समजून घेऊ की सुरुवातीला बाहेर आली त्यानंतर सेलर आले, तर नेक्स्ट डे जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा जे बाहेर राहील, बाहेरच्या फेवरची जरी ट्रेंड आहे, बाहेरच्या मनात डाऊट आहे. आता जे बाहेर ऑलरेडी ट्रेंड राईट करून चुकलेले आहे, म्हणजे ऑलरेडी खालच्या लेवल पासून होल्ड करून चुकले, त्यांच्या मनात पण डाऊट आहे की प्रॉफिट बुक करावं की नाही बुक करावं. आणि जे जे नवीन बाहेर आहे, जे मार्केटला वर घेऊन जायचा प्रयत्न करत होते, त्यांच्या मनात पण डाऊट आहे की त्यांनी इतक्या वर प्राइसला नेलं, बाहेरच्या फेवरने ट्रेंड होता, पॉझिटिव्ह मार्केट होतं, सगळं पॉझिटिव्ह असताना प्राइसला वर घेऊन गेले ते, पण त्यात अचानक सेलरची एंट्री झाली आणि सेलरने त्याचा गेन पण वायपआउट केला आणि ओपनिंग प्राइसपेक्षा थोडा खाली पण क्लोज केला. तसं असा असा जर कॅन्डलस्टिक असा जर आपल्याला भेटला शूटिंग स्टार, आता याला इन्व्हर्टेड हॅमर कधी म्हणते, हा जेव्हा प्राइस खाली जात असताना असा जर बनला त्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणते. आणि आता जसं आपण घेतलं की प्राइस वर चालली, त्याच्यात हा जर बनला तर याला शूटिंग स्टार म्हणतात. आता असा जर शूटिंग स्टार बनला तर याच्या बेसिसवर आपण ट्रेड घेऊ शकतो. जर सपोज एखादी जर रेजिस्टन्सची लेवल आपल्याला दिसत असेल, तर रेजिस्टन्सच्या लेवल पासून जर असं रिएक्शन येत असेल, एखादा शूटिंग स्टार दिसत असेल, तर आपण त्याच्या बेसिसवर ट्रेड घेऊ शकतो. जर एखादी रेजिस्टन्सची लेवल नसेल आणि हा कुठेतरी मधात बनलेला आहे, तर मग काय करायचं, जसं आपण हॅमर पॅटर्न मध्ये पाहिला होता की एक नेक्स्ट कॅन्डलचा वाट पाहायचा आणि एक नेक्स्ट कॅन्डलनी कन्फर्मेशन जर दिलं आपल्याला, एक नेक्स्ट बेरिश कॅन्डल त्याच्या खाली जर क्लोज झाली आणि तिने जर कन्फर्मेशन दिलं तर आपण ट्रेड घेऊ शकतो. अशी काहीतरी एखादी नॉर्मल बेरिश कॅन्डल जी हॅमरच्या खाली क्लोज झाली पाहिजे, हॅमरच्या खाली क्लोज झाली, आपल्याला कन्फर्मेशन मिळणार की सेलर स्ट्रॉंग आहे आणि सेलर आता प्राइसला खाली घेऊन जाऊ शकतात. तर इथून आपल्याला कन्फर्मेशन मिळालं, आपण सेल साईडने एंट्री करू. जर वरतं काही रेजिस्टन्स नसेल, जर वरतं आपल्याला एक लेवल दिसत आहे रेजिस्टन्सची, समजून घेऊ सपोज डाऊन ट्रेंड चालू आहे असा, त्याच्यात हा जो बाउन्स येते,
आणि ह्या बाउन्सच्या तितक्यात आपल्याला दिसत आहे की एखादा रेजिस्टर आहे, म्हणजे एखादी सपोर्ट लेवल होती जी अशी ब्रेक झालेली आहे, आता ती सपोर्ट लेवल रेजिस्टरचं काम करणार. त्या लेवलवर जर अशी प्राइस गेली आणि त्या लेवलवर जर असं रिएक्शन भेटलं आपल्याला, तर आपण बिलकुल चांगल्या क्वांटिटीने ट्रेड घेऊ शकतो, फक्त ह्या शूटिंग स्टारच्या बेसिसवर. तर इथून प्राइस परत एक स्विंग लो मारायला जाणार. डिपेंड करते आपण कोणत्या याच्यावर घेताय ट्रेड, कोणत्या याच्यावर घेताय. अशा जर सिनारिओ असेल, प्राइसने सपोर्ट लेवल तोडलेली आहे, प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये प्राइसने एंट्री केलेली आहे, डाऊन ट्रेंड मध्ये प्राइस आहे, त्यानंतर ही रेजिस्टन्सची लेवल आता बनलेली, त्या रेजिस्टन्सच्या लेवल पण बाउन्स येऊ राहिला आणि त्या बाउन्सवर जर आपल्याला शूटिंग स्टार मिळत आहे किंवा एखादा कोणता पण निगेटिव्ह पॅटर्न मिळत असेल आणि त्याच्यात जर आपण एंट्री करू आलो, तर आपल्याला चान्सेस राहते की एक तर आपले प्रॉफिट व्हायचे आणि आपल्या फेवरनी मार्केट जायचे, प्राइसची मुवमेंट व्हायचे चान्सेस जास्त राहते आणि मोठी मुवमेंट पण आपल्याला मिळू शकते जर अशा याच्यात जर आपण हे घेतलं तर. आता जर एखादा रेजिस्टन्सची लेवल आहे, समजून घेऊ एखादी रेजिस्टन्सची लेवल आहे, आता प्राइस ऑलरेडी एखादा स्टॉक पडलेला आहे, त्यानंतर स्टॉक एक अपट्रेंड करू असा चालला. आता इथं जर आपण ट्रेड घेतला, इथे प्रोबॅबिलिटी कमी राहील आपली, तो खाली येईल, थोडा खाली. आता रेजिस्टन्सची लेवल म्हटलं थोडाफार तर रिस्पेक्ट देईल, आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्सच्या लेवलला थोडाफार रिस्पेक्ट देते. अशा केसमध्ये जर घेतला तिथून थोडी प्राइस खाली येणार, पण आपल्याला मोठी मुवमेंट नाही मिळणार. होऊ शकते थोडी प्राइस खाली, जर इथून ट्रेंड चेंज झाला स्विंग लो ब्रेक होईल तर होऊ शकते मोठी मुवमेंट भेटून, पण अदरवाईज आपल्याला मोठी मुवमेंट नाही भेटणार, पण छोटासा गेन भेटू शकतो, कारण की ही रेजिस्टन्सची लेवल आहे. रेजिस्टन्सच्या लेवलवरून जर शूटिंग स्टार बनत आहे, याचा अर्थ काय की त्या रेजिस्टन्सच्या लेवलवर कोणतरी सेलर बसलेला आहे, तो सेलर त्या लेवलवर आल्यावर सेल करायचा ट्राय करत आहे, म्हणून तिथे आपल्याला शूटिंग स्टार मिळाला. आता अशा लेवलवर आपण सेल केलं तर आपल्याला मुवमेंट गेन भेटू शकते, प्रॉफिट तर होणार, पण मोठी मुवमेंट नाही होऊ शकते की मोठी मुवमेंट नाही मिळणार, छोटीशी मुवमेंट भेटणार आणि तिथून रिव्हर्स होऊन जाणार आणि परत हे लेवल ब्रेक करून होऊ शकते प्राइस वर चालली जाणार, असं होऊ शकतं. म्हणजे असा सिनारिओ जर असं डाऊन ट्रेंड मध्ये जो बाउन्स येते त्याच्यात जर आपल्याला असा जर भेटला, तर आपण आणखी चांगल्या कॉन्फिडन्सने ट्रेड करू शकतो आणि मोठ्या क्वांटिटीने ट्रेड करू शकतो. ओके. पहिला चार्टवर पाहू. तर ओके. हा विचार ना काय. हा म्हणतो की म्हणजे अप ट्रेंड मध्ये बनला तर तो शूटिंग स्टार आणि डाऊन ट्रेंड मध्ये बनला तर तो इन्व्हर्टेड हॅमर, एक हे बघा, असंच ना? आता अशी प्राइस खाली आली आहे, तर इथून आपण हा. रिकॉर्ड साठी जर पाहत आहे आणि त्याच्यात जर बनला तो इथे असा हा. उलटा पॅटर्न, उलटा इन्व्हर्टेड हॅमर, हा. तर त्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणू आपण. ओके. आणि अशी प्राइस वर चालली आणि आपण इथून एक अशी खाली या साईड जर ट्रेड घेऊन आलो, तर याच्यात त्याला शूटिंग स्टार म्हणतात. तर तसं जर पाहिलं तर हे नावं वगैरे लक्षात ठेवायची फक्त गरज याच्यासाठी आहे. जर एखादा आपण जर एक्झाम देत असू, जसं एनएससी आपली एक्झाम घेते टेक्निकल अनालिसिसची, फक्त एनएससी सर्टिफिकेट देते, ते सर्टिफिकेट युजलेस आहे, त्या सर्टिफिकेटचा कोणताच यूज नाही. ते सर्टिफिकेट यूज जर आपण कॉर्पोरेट मध्ये जर गेलो तर कोणताच जॉब मिळत नाही त्या सर्टिफिकेटच्या वेळी, ते युजलेस सर्टिफिकेट असतं. एनएससी प्रोव्हाइड करते, एनएससी प्रोग्राम चालवते. तर त्या एक्झाम जर द्यायची असेल तर आपल्याला नावाची गरज आहे, नाही तर आपल्याला त्या नावापेक्षा शूटिंग स्टार झाला, इन्व्हर्टेड हॅमर झाला, आपण काही म्हटलं तरी काही फरक नाही पडणार. आपण आपल्याला जर स्वतः ट्रेडिंग करायची इंडिव्हिज्युअली, आता आपण स्वतः स्टडी करणार ना, आपण काही करू नाही राहिलो. आता आपल्याला इंडिव्हिज्युअल स्वतः ट्रेडिंग करायची आहे ना, त्या नावाचा काहीच फरक नाही पडत. नाव कोणतं पण नाव घेतलं आपण शूटिंग स्टार म्हटलं काय, इन्व्हर्टेड हॅमर म्हटलं काय, तरी काही फरक नाही पडत. ओके. आपण नाव काही देऊ शकतो, फक्त सेंटिमेंट ऑब्झर्व करायची की बाहेर काय करताय, सेलर काय करताय. जर असा जर डाऊन ट्रेंड चालू आहे त्याच्यावर बाउन्सिंग जर असा हे करत आहे, तर आपल्याला माहिती आहे की सेलरच्या फेवरची मार्केट आहे, सेलर स्ट्रॉंग आहे, जे रेजिस्टन्सची लेवल आहे ते ऍक्ट करणार. आणि जर डाऊन ट्रेंड मध्ये प्राइस असेल तर प्राइस सपोर्टला रिस्पेक्ट नाही देणार, थोडा रिस्पेक्ट देणार, पण सपोर्ट ब्रेक करत जाणार. आता हा सपोर्ट आहे, हा ब्रेक करून प्राइस जाणार खाली, परत बाउन्स येणार, परत इथून होऊ शकते, इथून अशी काहीतरी रिव्हर्स होणार प्राइस. म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये काय करते, प्राइस सपोर्ट ब्रेक करत जाते. आणि जर प्राइस तेच जर अपट्रेंड मध्ये असली तर अपट्रेंड मध्ये प्राइस रेजिस्टन्स ब्रेक करत जाते. प्राइसला अपट्रेंड कंटिन्यू ठेवायचा आहे तर रेजिस्टन्स ब्रेक करावाच लागेल. जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू ठेवायचा तर सपोर्ट ब्रेक करावाच लागेल. आता मोठा सपोर्ट कोणता, चांगला सपोर्ट कोणता, आता समजून घेऊ की प्राइस याच्या आधी काहीतरी असा स्विंग लो मारून अशी वर गेलेली आहे, त्यानंतर जेव्हा प्राइस येते त्यानंतर प्राइस अशी सरळ नाही ना, असं काहीतरी छोट्या फ्रेमवर आपल्याला हायर लो असं काहीतरी मारत येणार. आता त्याच्यात हा मोठा आपल्याला दिसत आहे, हा मोठ्या मेजर ट्रेंडचा स्विंग लो आहे. आता मेजर ट्रेंडचा जर स्विंग लो असेल तर त्यात होऊ शकते तिथून ट्रेंड चेंज होऊ शकते, तिथून प्राइस आपल्याला रिएक्शन देऊ शकते. ओके. आता जसा हा मायनर ट्रेंड आहे समजून, हा मायनर ट्रेंडचा लोअर लो चालू आहे. आता मायनर ट्रेंडचा जो स्विंग लो आहे तो प्राइस ब्रेक करत जाणार, कारण की डाऊन ट्रेंड मध्ये आहे. आता जर समजून घ्या एखादा मेजर ट्रेंडचा जर स्विंग लो येत असेल, आता जसा हा मेजर ट्रेंड होता,
मेजर ट्रेंडचा एखादा स्विंग लोअरचा प्राइस येत असेल वापस डाऊन ट्रेंड मध्ये, मायनर ट्रेंड मधचा डाऊन ट्रेंड दिसत आपल्याला, आणि मेजर ट्रेंडचा जर स्विंग लोअर एखादी प्राइस येत असेल तर होऊ शकते तो जो मेजर ट्रेंडचा स्विंग लो आहे तो आणखी चांगला स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करणार, आणि होऊ शकते त्या मेजर ट्रेंडच्या सपोर्टवरून प्राइस पण हे चेंज होऊ शकते. असं झालेलं मी निफ्टीच्या चार्टमध्ये दाखवतो, त्यानंतर मग आपण शूटिंग स्टार करू. ओके. आता बघा इथे हा एक स्विंग हाय होता, हा. या हायवर मी मार्क करून घेतो. हम्म. दुसरा नंबर आता हे मार्क करून घेतलं, प्राइस याच्यावर गेली, सपोर्ट म्हणून काम केलं. आता हो. इथून प्राइस वर गेली, इथं छोटे मायनस स्विंग बनवत प्राइस वर गेली. आता हा मोठ्या याचा स्विंग हम्म. होता, कारण की मोठ्या याच्यात जर पाहिला आपण तर प्राइस खालून अशी गेलेली आहे, अशी आलेली आहे आणि अशी गेलेली आहे. आता त्यानंतर जेव्हा प्राइस आली त्यानंतर प्राइस स्विंग लो बनत आली. आता हा मायनर ट्रेंड होता, मायनर ट्रेंड बघा. हा. मायनर ट्रेंड आपल्याला लोअर लो दिसत आहे, हा लो असा काहीतरी मायनर ट्रेंड मध्ये आपला लोअर लो दिसत आहे. आता मायनर ट्रेंडचा जो पॅटर्न होता तो इथे चेंज झाला. कशामुळे? इथे एका मेजर ट्रेंडचा स्विंग लो होता, मेजर फ्रेम मधला जो हे आहे ट्रेंड आहे त्याचा स्विंग लो हा होता. म्हणजे एक्झॅक्ट त्या लेवलवर प्राइसने रिएक्शन देतो. म्हणजे जो मेजर ट्रेंडचा जो स्विंग आहे स्विंग लो राहणार, आणि आपण मायनर ट्रेंड मध्ये प्राइसला ऑब्झर्व करू राहिलो, तो मेजर ट्रेंडचे जो स्विंग लो आहे स्विंग आहे तिथं एक लाईन काढून ठेवायची, हॉरिझॉन्टल लाईन. आता प्राइस अप ट्रेंड मध्ये मेजर ट्रेंडचा स्विंग आहे तर तिथून आपल्याला काही ना काही रिएक्शन मिळणारच. आणि एखादा मायनर ट्रेंडचा स्विंग लो आहे तिथून, सॉरी मायनर ट्रेंडचा नाही, मेजर ट्रेंडचा जो स्विंग लो आहे प्राइस खाली आली तिथं काही ना काही रिएक्शन आपल्याला मिळणारच. आता इथे खूप वेळ थांबला हा निफ्टी आहे, खूप वेळ इथे थांबला कारण की इथे मेजर ट्रेंडचा स्विंग लो होता. हो. त्यानंतर आता मेजर ट्रेंडचा स्विंग लो आता तर खूप खाली आहे. आता हा इथे मेजर ट्रेंडचा स्विंग लो आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी वर प्राइस गेलेली आहे. जर आपण निफ्टी पाहिला तर फक्त 4% डाऊन आहे त्याच्या ऑल टाइम हाय पेक्षा, फक्त 4% डाऊन. आता जर प्राइस निफ्टी जर खाली आला तर हे खूप सारे सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे, खूप सारे सपोर्ट आहे निफ्टीला. जर खाली आला तर खूप सारे सपोर्ट आहे. सगळ्यात पहिलं आता हा सपोर्ट आहे, जर इथून प्राइस जर खाली आली, आता समजून घेऊ की रेंज मध्ये जर निफ्टी ट्रेड करायला लागला, त्या रेंज मध्ये फिरला आणि त्याचं जर ब्रेकडाऊन आलं परत तर हा स्विंग लो राहील, हा वाला. ओके. तो हा इथे स्विंग आहे होता तो क्रॉस झाला आणि त्याच लेवलवर सपोर्ट घेतला होता, तर हा स्विंग लो राहू शकतो. असा काहीतरी प्राइस येऊ शकते. आता पाहू काय होते पुढे. आपण आता इन्व्हर्टेड हॅमर शोधू. तसं तर हा आपला इन्व्हर्टेड हॅमर आहे, पण एकदम छोट्याशा रेंज मध्ये ट्रेड केला आणि तर फक्त 59 पॉईंटची कॅन्डल दिसू राहिली आणि त्याचा हाय पण एवढा काही खास दिसत नाही, तर त्याला आपण इन्व्हर्टेड हॅमर नाही कन्सिडर करू. निफ्टीमध्ये तर आपल्याला जास्तीत जास्त इंगल्फिंग दिसू लागला. आपण स्टॉक मध्ये पाहू. काहीच आहे. हा. हा वाला आपण इन्व्हर्टेड हॅमर कन्सिडर करू शकतो. आता प्राइस पहा, आता इथे हा इन्व्हर्टेड हॅमर कुठे बनला, हा इन्व्हर्टेड हॅमर कुठे बनला, ऍक्सिस बँकचा चार्ट आहे. प्राइस अपट्रेंड मध्ये होती, इतक्या स्ट्रॉंग अपट्रेंड मध्ये इन्व्हर्टेड हॅमर बनला, कारण खाली त्याच्या कॅन्डल क्लोज पण झाली, कन्फर्मेशन पण भेटलं. आता अपट्रेंड मध्ये जनरली आपण अवॉइड करतो अपट्रेंड मध्ये. आता जर इथे ट्रेड घेतला असता तर काय झालं असतं, इथे ट्रेड घेतला असता प्राइस थोडी खाली आली, त्यानंतर परत प्राइस वर गेली. आता हा जो स्विंग आहे हे आपला जो इन्व्हर्टेड हॅमर आहे त्याचा हाय आहे 1151.85. त्यानंतर ही कॅन्डल आहे 1151 आहे, म्हणजे 85 पॉईंटने फक्त स्टॉप लॉस वाचला आपण. या दिवशी गॅप अप ओपन झालं मोठं, काहीतरी असेल न्यूज, ग्लोबल मार्केटमुळे होऊ शकते स्टॉक गॅप अप ओपन झाला.
मार्केट निफ्टी वगैरे गॅप ओपन झाला असेल तर, आणि त्यानंतर गॅप अप ओपन पण खाली आला. आता खाली आला तर इन्व्हर्टेड हॅमरनी काम केलं, म्हणजे तिथं त्या लेवलला हम्म. कुठे सेलर बसला त्याने काम केलं. पण आता अपट्रेंड मध्ये होतो हा, अपट्रेंड मध्ये होतो आपण, म्हणून आपल्याला इतकी काही खास मूव नाही भेटली. तोच जर हा डाऊनट्रेंड असता ना, जशी हे खालून वरच्या साईडने मूव आली अशीच वरून खाली मूव आली असती जर हा डाऊनट्रेंड असता तर. हम्म. आता जसा हा इथे इन्व्हर्टेड हॅमर होता, आता हा डाऊनट्रेंड नव्हता प्रॉपर, इन्व्हर्टेड हॅमर होता. तसं इनसाइड कॅन्डल टाईप पण बनलं होतं. त्यानंतर याचा ब्रेकआउट नाही आला, ब्रेकडाऊन नाही आलं, ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोज झाला, पण इन्व्हर्टेड हॅमर आहे हा, आणि इथून प्राइसनं मुवमेंट दिली. हम्म. पण अशा याच्यात ट्रेड करणं अवॉइड करू शकतो आपण, कारण की आपल्याला माहिती आहे स्टॉकचा मेजर ट्रेंड आहे पॉझिटिव्ह. आता आपण निगेटिव्ह साईडने कधी ट्रेड करू स्टॉकमध्ये, फक्त आपण निगेटिव्ह साईडने एक तर फ्युचरमध्ये ट्रेड करू शकतो किंवा ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकतो. तर ऑप्शनमध्ये ट्रेड करू राहिला आपण, ऑप्शनमध्ये निगेटिव्ह साईडनं तेव्हा ट्रेड करायचं जेव्हा स्टॉक एखादा स्विंग लो तोडते आपला. जसा आपण हे पाहिलं तो विप्रो स्विंग लो ब्रेक केला लास्ट टाइम. आयटी स्टॉकनं स्विंग लो ब्रेक केलेला आहे, अजूनपर्यंत बाकी कोणत्या स्टॉकनं स्विंग लो नाही ब्रेक केले मेजर फ्रेमवर. फक्त आयटी स्टॉकचे आपल्याला स्विंग लो ब्रेक होताना दिसत, कारण की आयटी मध्ये जे मंदी आली त्यामुळे आयटी स्टॉकचे असे स्विंग लो ब्रेक होताना दिसले. जसा हा स्विंग लो ब्रेक झाला त्यानंतर स्टॉक खाली चालला, आज जसं इथे इन्व्हर्टेड हॅमर बनला, गॅप ओपन झाला, आपल्याला माहित होतं इथे स्विंग आहे, तर याच्या बेसिसवर आपण ट्रेड करून बसतो. कारण की आपल्याला माहित होतं की हा स्टॉक डाऊन मध्ये स्टॉक आहे, इथे स्विंग आहे मारला, असा काहीतरी वरून खाली आला, इथून हा वर गेला, त्यानंतर खाली आला, असा काहीतरी गेला, म्हणजे वरता आपला एक स्विंग आहे होता आणि हा स्टॉक डाऊन मध्ये होता. आता इथं हा जो इन्व्हर्टेड हॅमर बनला याच्या बेसिसवर, अशा बेसिसवर आपण ट्रेड घेऊ शकतो. इन्व्हर्टेड हॅमर बनला बा, डाऊन मध्ये स्टॉक आहे, अशा बेसिसवर ट्रेड घेतला तर एक आपल्याला मोठी मूव भेटते. म्हणजे जर डाऊन वाल्या स्टॉकवर जर आपण इन्व्हर्टेड हॅमर शोधला, तर त्याच्यात जर आपण ट्राय केलं, आता इथे जर आपण पुट बाय केलं असतं एखादं तर लवकर फास्ट मुवमेंट आली. आता आपण ऑप्शन बाय करू राहिलो, पुट बाय करू राहिलो, याचा अर्थ आपल्याला फास्ट मुवमेंट पाहिजे. आपण जर पुट बाय केला आणि जसा ऍक्सिस बँक फिरला तिथे, तसा जर टाइमपास झाला तर आपला प्रीमियम तसा डिके होतो. त्यामुळे कसं डाऊन मध्ये स्टॉक असेल तेव्हाच ट्रेड करायचा. आता कोणता स्टॉक डाऊन मध्ये ते शोधावं लागेल. आता बँकिंग सेक्टरचे स्टॉक तर डाऊन मध्ये आहे, जसा इंडसइंड बँक होता आणि बंधन बँक होता डाऊन मध्ये जवळपास वाटते. पण इथे हा इन्व्हर्टेड हॅमर बनला होता, आता हा इन्व्हर्टेड हॅमर बनला होता यावाल्या रेजिस्टन्सच्या लेवलवर. आता जे आपण स्टॉक ट्रेड करतो तर मॅक्झिमम जे एफएनओ वाले स्टॉक आहे, जे ब्ल्यू चिप स्टॉक आहे, चांगले स्टॉक आहे, ते निफ्टी 50चा पार्ट असतात. जसा विप्रो झाला, इन्फोसिस झाला, ऍक्सिस बँक झाला, हे निफ्टी 50चा पार्ट आहे. काही स्टॉक नाही आहे निफ्टी 50चा पार्ट. आता आपण स्टॉकमध्ये ट्रेडिंग जर करायची, इथे इंडेक्समध्ये करू शकतो, मी ते इंडेक्सच प्रिफर करतो, स्टॉकमध्ये रेअरली करतो. स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायचं काय करायचं, इंडेक्सचा पहिले इंडेक्सचा अनालिसिस करून घ्यायचं, इंडेक्स काय म्हणतो. आता जेव्हा हा विप्रोमध्ये डाऊनट्रेंड स्टार्ट झाला होता तेव्हा निफ्टीमध्ये पण डाऊनट्रेंड होता, पण निफ्टीचा डाऊनट्रेंड लवकरच चेंज झाला. निफ्टीनं करेक्शन दिलं आणि निफ्टीने दिलं आणि बँक निफ्टीनं दिलं, बँकिंग स्टॉकनं पण करेक्शन दिलं, एक फॉल दिला, त्यानंतर लवकरच ते रिकवर झाले आणि नवीन ऑल टाइम हाय मारला. आता आयटी सेक्टरच्या स्टॉकने अजून पण नवीन हाय ऑल टाइम हाय नाही मारलेला आहे. म्हणजे ऑल टाइम हाय जो आहे त्यांचा तो 2021चाच आहे खूप साऱ्या स्टॉकचा, जसं इन्फोसिस झाला, टीसीएस, विप्रो, यांचा हा जो 2021चा आहे हाच अजून ऑल टाइम आहे, कारण की या हाय पर्यंत ते अजूनपर्यंत 24 मध्ये 21च्या एंडिंग पासून म्हणजे जवळपास 2.5 वर्ष होत आहे. 2.5 वर्षापासून हे वापस नाही येऊ शकले. काही स्टॉक आलेले आहे रिकवर, काही स्टॉक वापस आलेले आहे, पण खूप काही वर नाही गेलेले आहेत. आता हा याच्यात आपल्याला चांगला डाऊन ट्रेंड दिसून आला. तर आता याच्यात जर आपण समजून आपण ट्रेड करू आलो ऑप्शन मध्ये, स्टॉकच्या ऑप्शन इंडेक्सचा डाऊन ट्रेंड पण पाहू. मी काय म्हणतो इथं विप्रो स्प्लिट झाला होता ना, त्यामुळे शेअर प्राइस कमी झाली होती का? हा विप्रोचा स्प्लिट झाला, कुठे दिसत स्प्लिटचं, हा. कुठे कोणत्या तारखेला जाता, इकडे जाता म्हणजे 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 कारण की 700 वरून तो डायरेक्ट 400 झाला म्हणून तुम्ही विचारत आहे. नाही स्प्लिट झाला स्प्लिट नाही होता झाला, स्प्लिट नाही नाही झाला, झाला का? नाही स्प्लिट नाही झाला, पडला तो. स्प्लिट जर अच्छा. झाला असता ना तर प्राइस ऍडजस्ट झाली. स्प्लिट झाला ना ओके प्राइस ओके. ऍडजस्ट होतो. जसं मी एक्झाम्पल दाखवतो, आयआरसीटीसी आयआरसीटीचा स्टॉक 6,300 होता, हा 6,300 वर स्प्लिट झाला. इथे स्प्लिट दिसत असेल, हा इथे स्प्लिट आहे, हा स्प्लिट झाला इथे, एकाचे 5 केले त्यानं. आता 6,300 भागेल तर 5 केलं आपण तर डायरेक्ट 1200 काहीतरी समथिंग प्राइस येते. तर त्या प्राइसवर आपल्याला दिसत हा. आहे 6,300 होतं, म्हणजे चार्ट मध्ये प्राइस पण ऍडजस्ट होते जर स्टॉक स्प्लिट झाला. ओके ओके.
आता हा इथे 6,000चा स्टॉक होता तेव्हा आता इथे हा 1278 समथिंग तर काहीतरी 1280च्या आसपास आपल्याला लो दिसत आहे. हा 6,300 की 6,400 काहीतरी गेलता हा स्टॉक. त्यानंतर स्प्लिट झाला मग खाली आलता. आता ज्याची प्राइस आहे, आता ज्यांनी 6,000ला घेऊन ठेवला असेल, एक स्टॉक असेल त्याच्यावर्षी 6,000चा, त्याच्यावर्षी आता 5 शेअर आहे. स्प्लिट झाला तर प्राइस पण ऍडजस्ट होते. ओके. आता आपण जे स्टॉक ट्रेड करू राहिलो, आता जसा निफ्टी आयटी सेक्टरचे आपण स्टॉक चेक करू राहिलो, ते निफ्टी आयटीचा इंडेक्स आहे. एक वेळा निफ्टी आयटी इंडेक्सचा चार्ट बघून घ्यायचा. आता निफ्टी आयटी इंडेक्स मध्ये बाकी पण स्टॉक आहे. हा जो प्रिव्हियस आहे निफ्टी आयटी इंडेक्सने टच केलेला आहे. इन्फोसिस पण जवळपास त्याच्या आसपास गेलेला आहे आणि टीसीएस पण याच्या आसपास गेलेला आहे. आता निफ्टी आयटी इंडेक्स मध्ये वेटेज पाहिलं तर निफ्टी आयटी मध्ये वेटेज दाखवते का पाहू एक वेळा. पुढे दाखवते का पाहून देऊ. काल आपल्याला बँक निफ्टीचं दिसलं नाही वेटेज प्रॉपर. नाही तुम्ही वेटेज सर्च नाही केलं ना, त्यामुळे मी दिसलं नाही असं. वेटेज निफ्टी आयटीचा सर्च केला तर असंच दिसते डायरेक्ट इथे. ते काहीतरी काय माहित काहीतरी चालू आहे. डबल क्लिक करा मध्ये. नाही मी तुमचा म्हणजे जुना व्हिडिओ बघितला होता, त्यामुळे तुम्ही असं वेटेज वगैरे सर्च केलं हे होतं. आलेलं आहे. त्याच्यावर डबल क्लिक करायचं होतं. डबल क्लिक ओके. करायचं होतं याच्यावर. हे बघा, इन्फोसिस 28%, टीसीएस 24. म्हणजे या ठीक आहे. दोन स्टॉकचं वेटेज 50 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर जर आणखी टॉप 4 जर ऍड केले, एससीएल टेक, टेक महिंद्रा, विप्रो जर ऍड केला तर यांचं वेटेज खूप सारं होऊन जाते. जवळपास 75 ते 80% वेटेज त्या 5 स्टॉकच होऊन जाते, टॉप 5. आता हे स्टॉक गेलेले आहे त्यामुळे निफ्टी आयटी दिसत आपल्याला. म्हणजे एक वेळा काय करायचं, आपण ज्या सेक्टरचा स्टॉक पाहतोय त्या सेक्टरचं अनालिसिस करून घ्यायचं. आता जसं बँकिंग सेक्टरचा स्टॉक आहे, आपल्याला तर बाकी बँकिंग सेक्टरचा स्टॉक वर दिसत आहे, एकच स्टॉक जर खाली दिसत होऊ शकते त्याच्यात काहीतरी त्याचा रिझल्ट खराब असेल किंवा त्याच्यात काही निगेटिव्ह न्यूज असेल. पण जर आपल्याला बँकिंग इंडेक्सच पुरा खाली दिसत आहे आणि त्याचे स्टॉक पण खाली दिसत आहे, अशा वेळेस काय करायचं, आपण स्टॉक मध्ये ट्रेडिंग करत. आता स्टॉक मध्ये ट्रेडिंग करत आहे, आता समजून एक्झाम्पल घेऊ, आयसीआयसीआय बँक आहे, ऍक्सिस बँक आहे, कोटक बँक आहे आणि एचडीएफसी बँक. आता बँक निफ्टी आपल्याला ट्रेंड चेंज झालेला दिसत आहे. बँक निफ्टी लोअरला बनवत आहे, निगेटिव्ह आहे. बँक निफ्टी खाली चालू. आता स्टॉक पाहायचे, स्टॉक अनालिसिस करायचे, कोणता स्टॉक सगळ्यात जास्त निगेटिव्ह दिसत आहे. जो स्टॉक सगळ्यात जास्त निगेटिव्ह दिसत आहे ना, त्या स्टॉकला टार्गेट करायचं. कारण की जो स्टॉक सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे तो होऊ शकते तो सगळ्यात जास्त वीक आहे, त्या स्टॉकला टार्गेट करायचं आणि त्या स्टॉकला टार्गेट करून आपण ट्रेड करू शकतो. म्हणजे तो स्टॉक आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे, जो स्टॉक कमी पडलेला आहे, तर आपण जर विचार करतो हा स्टॉक कमी पडलेला आहे याला सेल करू, हा जास्त पडलेला आहे याला सेल नाही करायचा. जो उलट कमी पडलेला आहे ना, उलट त्याच्यात स्ट्रेंथ आहे, तो पडायचे चान्सेस कमी राहते. जो जास्त पडलेला आहे तो आणखी पडू शकतो आणि जो जास्त चढलेला आहे तो आणखी चढू शकतो. जसा विप्रो होता, विप्रो खूप जास्त पडलेला होता, तो विप्रो चढला नाही की. तर एकदा आपण ते बँक निफ्टीचे पाहून घेऊ. बँक निफ्टी वेटेज आता लक्षात आलं. डबल क्लिक करा, आता त्यांनी चेंज केलंय. आधी डबल क्लिक करायची गरज नव्हती, आता डायरेक्ट दिसत होता. असं आलं का, याच्यावर डबल क्लिक केल्यावर तो दाखवते. एचडीएफसी बँक 27%, आयसीआयसीआय बँक 24%. टॉप 5 जर बँका ऍड केल्या तर प्रायव्हेट सेक्टरच्या टॉप 4 एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक आणि ऍक्सिस आणि एक एसबीआय पीएसयू मधली, सरकारी मधली. जर टॉप 5 ऍड केलं तर याचंच वेटेज खूप सारं होऊन जाते. 80% पेक्षा जास्त वेटेज होते या टॉप 5 बँकेचं. तर हे टॉप 5 बँका ज्या साईडनं याचा चार्ट दिसन आपल्याला त्या साईडनं बँक निफ्टी जाऊ शकते. म्हणजे पीएसयू पण आहे ना, निफ्टी पीएसयू बँक. हा, निफ्टी पीएसयू त्याच्यात पूर्ण सरकारी बँक आहे. ओके. निफ्टी पीएसयू बँकेचे डेरिव्हेटिव्ह नाही ना, इंडेक्स नाही ना ओके. त्याचा तो इंडेक्सचे डेरिव्हेटिव्ह नाही. इंडेक्सचे डेरिव्हेटिव्ह आहे फक्त बँक निफ्टीचे. प्रायव्हेट सेक्टरचा पण अच्छा. इंडेक्स आहे, निफ्टी प्रायव्हेट सेक्टर बँकाचा पण इंडेक्स आहे, हा. फक्त प्रायव्हेट सेक्टरच्या बँका घेतल्या त्या इंडेक्स मध्ये, त्याचे पण डेरिव्हेटिव्ह ओके. नाही. ओके. म्हणजे जर आपल्याला एखादा सेक्टरचा स्टॉक घ्यायचा आहे तर काय करायचं, सर्वात आधी त्या सेक्टरचा चार्ट पाहायचा. त्या सेक्टरचा चार्ट पाहायचा आणि त्याच्यातला जो सगळ्यात आपला सेलिंग साठी पाहू राहिलो सगळ्यात वीक स्टॉक शोधायचा, बाईंग साठी पाहू राहिलो सगळ्यात स्ट्रॉंग स्टॉक शोधायचा. आपण इन्व्हर्टेड हॅमर पाहत होतो, इन्व्हर्टेड हॅमर पाहिला म्हणा आपण ऍक्सिस बँकेमध्ये. आता जसं हा इथे इन्व्हर्टेड हॅमर आहे, पण हा अपट्रेंड मध्ये होता. हा इन्व्हर्टेड हॅमर अपट्रेंड मध्ये होता.
आता इथं जर आपण अनालिसिस करत झालं तर इथे कसं अनालिसिस करू शकतो? इथे आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर दिसलेला आहे, आपल्याला माहिती आहे इथे हा एक स्विंग लो दिसू राहिला, हा एक स्विंग लो आपल्याला दिसू राहिला इथे. आता हा स्विंग लो दिसू राहिला आपल्याला. आता जर याचा ब्रेकडाऊन आला, याच्या खाली गेला म्हणजे एक मायनर ट्रेंड जो आहे तो मायनर ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये स्टार्ट झाला, याच्यातला मायनर ट्रेंड. जर खाली गेलो आपण तर खाली आपल्याविषयी हा स्विंग लो होता सपोर्ट. म्हणजे याच्यात जर ट्रेड करायचा झाला असता तर ह्या ब्रेकडाऊन नंतर आपण ह्या सपोर्टसाठी ट्रेड करू शकलो. या इन्व्हर्टेड हॅमरच्या भरोशावर ट्रेड केल्यापेक्षा या ब्रेकडाऊनवर आपण ट्रेड करणं चांगलं राहिलं असतं. कारण की इन्व्हर्टेड हॅमर अपट्रेंड मध्ये वरतं बनलेलं आहे. इथे ना मायनर ट्रेंड चेंज झाला होता ना मेजर ट्रेंड. मेजर ट्रेंड तर पॉझिटिव्ह होता, पण मायनर ट्रेंड पण इथे आपल्याला इंडिकेशन नाही मिळालं ट्रेंड चेंज झाला. आपल्याला इंडिकेशन मिळालं इथे. आता इथून हे खालचं पण ब्रेकडाऊन आला असता आणि खाली गेला असता, खाली गेला असता, होऊ शकते खालचं ब्रेकडाऊन येऊन खाली गेला असता आणि वरती मग जर बाउन्स घेऊन जर इथे इन्व्हर्टेड हॅमर बनला असता, समजून घेऊ असा हा खाली गेला असता. त्यानंतर जर बाउन्स देऊन जर इथे इन्व्हर्टेड हॅमर बनला असता तर इथून मग आपण ट्रेड केला असता डाऊन ट्रेंडसाठी. अशा याच्यात जर ट्रेड केला तर चांगला आपल्याला मोठा गेम भेटू शकतो. कधी पण मार्केटमध्ये ट्रेड करतो ना तर मोठी मूव्ह भेटू शकते का हे ऑब्झर्व करायचं. आता आपल्याविषयी स्टॉकची कमी नाही, आपण स्टॉकमध्ये ट्रेड करतो तर स्टॉकची कमी नाही आहे. जर एखादा स्टॉक दिसतो मला रिस्क रिवॉर्ड रेशो फेवरेबल नाही, 1 रुपयाची रिस्क घेऊन 1च रुपया भेटू शकते, मोठी मुवमेंटची अपेक्षा नाही वाटू राहिली आपल्याला, त्याला सोडून द्यायचं, दुसरा ट्रेड करायचा. ओके. किंवा आपण जर फक्त इंडेक्समध्ये ट्रेड करू राहिला, काही दिवस नाही ट्रेड भेटू राहिला, प्रॉपर नाही ट्रेड केला काही फरक नाही पडत. म्हणजे सेटअप नाही भेटू राहिला आपल्याला नाही समजून राहिला मार्केट कुठे जाऊ शकते, त्याच्यात जर आपण ट्रेड केला आणि लॉस जर केला तर त्यापेक्षा जर ट्रेड न करून जर आपण तो लॉसही नाही केला आणि काहीच नाही केला तर ते फायद्याची गोष्ट आहे ना. म्हणजे ट्रेड नाही केला, उलट ट्रेड करून जर आपण लॉस केला तर तो उलट आपल्याला चाललंच ना, आपली अमाऊंट चाललीच ना. जर आपल्याला काही समजून राहिलं अशा जर आपण ट्रेड केला जबरदस्तीने तर खूप लोकांना कशी सवय राहते, काही ना काही करायचंच आहे. मार्केट ओपन झालं आज काही ना काही ट्रान्झॅक्शन झालंच पाहिजे अशी सवय राहते. आता इन्व्हर्टेड हॅमर शूटिंग स्टार नंतर आपण इन्व्हर्टेड हॅमर पण जर हा डाऊन ट्रेंड मध्ये बनला, जसा इथे हा दिसत आहे डाऊन ट्रेंडला, आता सेम सायकोलॉजी सेम लॉजिक आपलं वर्क करतात. जर हा इन्व्हर्टेड हॅमर, आता हा वरता बनला याला शूटिंग स्टार म्हणतो, खाली बनला इन्व्हर्टेड हॅमर, खाली बनला याचा अर्थ काय की सेलर वरतून ऍक्टिव्ह आहे. आता तो थोडा निगेटिव्ह आहे. आता इन्व्हर्टेड हॅमर किंवा शूटिंग स्टार हा पॅटर्न निगेटिव्ह आहे, कारण की आपल्याला काय दिसत आहे की वरून सेलिंग प्रेशर दिसत आहे. कारण की पहिला अटेम्प्ट ज्यांनी केला, पहिला अटेम्प्ट कोणी केला बाहेरनी, दुसरा अटेम्प्ट केला सेलरनी. जे पण दुसरा अटेम्प्ट करतात आणि दुसरा अटेम्प्ट करून त्यांच्यापाशी काही ना काही अप्पर हँड असते. आता ज्यांनी दुसरा अटेम्प्ट केला कधी पण त्याच्यापाशी अप्पर हँड असतो. तर दुसरा अटेम्प्ट इथे सेलरने केलेला आहे. आता खाली जरी बनला हा तरी पण सेलरचा अप्पर हँड राहील. आता सेलरचा अप्पर हँड असताना सेलरचा अप्पर हँड असताना त्याच्यात एक जर बाहेर येऊन जर त्याच्या ह्याच्या वर जर त्याला क्लोज करू शकू राहिले असेल तर बाहेर आपण म्हणू शकतो की बाहेर पॉझिटिव्ह. समजून घेऊ. समजून घेऊ की हा शूटिंग स्टार आहे. आता हा बनला खाली जाता, प्राइस खाली जाताना प्राइस अशी खाली चालली, इथून पण अशी खाली झाली, तसं खाली जाताना बनला. याचा अर्थ काय झाला, प्राइस खाली चालली होती, सेलरच्या आधी कंट्रोल होता, सेलरच्या आधी कंट्रोल असताना त्यात बाहेर आले, बाहेरने ट्राय केलं. म्हणजे एक तर बाहेरच्या फेवरने मार्केट नव्हतं, सेलरच्या फेवरने मार्केट होतं. त्या सेलरच्या फेवरच्या मार्केटमध्ये बाहेरने ट्राय केला, प्राइस वर न्यायचा प्रयत्न केला. बाहेरने ट्राय याच्यामुळे केला की बाहेरला वाटलं की ती प्राइस स्वस्त आहे, बाहेरने ट्राय करून पाहिला, प्राइसला वर घेऊन जाऊ शकले, ट्राय तर केला आणि ट्राय सक्सेसफुल झाला, प्राइसला वर घेऊन जाऊ शकले. पण तो जो बाहेरने गेन केला तो गेन होल्ड नाही करू शकले, सेलर आले, सेलरच्या फेवरनी ऑलरेडी ट्रेंड होता, सेलर आले, सेलरनी बाहेरचा गेन वाईप आउट केला. आता जे बाहेर आहे त्या बाहेरने काय केलं, सेलरच्या मनात डाऊट आणून दिला की इथून बाहेर येऊ शकतात. दिवसाच्या एंडला काय झालं, एंडला तर सेलरनी प्राइसला खाली आणला, म्हणजे अप्पर हँड तर सेलरचा आहे अजून पण आता ह्या सेलरचा अप्पर हँड असताना जर बाहेर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल जर बनू शकू राहिले असेल आणि याच्यावर जर एखादी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल जर क्लोज होत असेल अशी काहीतरी कॅन्डल, तर आपण म्हणू शकतो की जी सेलर आहे तर सेलरने गिव्हअप केला आणि जे बाहेर आहे, आता आतापर्यंत दिसत होतं आपल्याला की बाहेरने फक्त ट्राय केला, सेलरच्या आधी कंट्रोल होता. पण आपण अशी जर काही पॅटर्न बनला तर आपण म्हणू शकतो की जे
बायर आहे ती इथून प्राइसला वर घेऊन जाऊ शकतात, कारण की बायरला जर प्राइसला वर घेऊन जायचंच नसतं तर त्यांनी इतकी मोठी बुलिश कॅन्डल बनवलीच नसते. आता इतकी मोठी बुलिश कॅन्डल बनवली याचा अर्थ बाहेरनी बाईंग केली. जर बाहेरनी बाईंग केली आणि त्याच्या जर खाली प्राइस गेली तर या बाहेरला लॉस होणार. त्यामध्ये हे बाहेर ट्राय करणार की इथून प्राइसला वर घेऊन जाणार, वर घेऊन जायचं हे ट्राय करणार. आता इथून हे प्राइसला वर घेऊन जाणार तेव्हाच कुठे यांना प्रॉफिट होणार. त्यामुळे हे बाहेर ट्राय करणार की प्राइस वर गेली पाहिजे. आणि सेलर मध्ये जर खरंच दाम असता तर सेलरनी इतकी मोठी बुलिश कॅन्डल बनवूच नसती दिली. सेलरनी इतकी मोठी बुलिश कॅन्डल बनवूच नसती दिली. म्हणून असा जर Right. इन्व्हर्टेड हॅमर बनला त्यानंतर जर बुलिश कॅन्डल त्याच्यावर जर क्लोज झाली तर आपण याच्या लोला स्टॉप लॉस कन्सिडर करणार आणि इथून एंट्री घेऊन आपण लॉंग साईडला एंटर करू शकतो. आता जर असा पॅटर्न जर एखादा सपोर्ट लेवलला बनत असेल तर आपण त्याला कन्सिडर करू शकतो ट्रेडिंगसाठी. सपोर्ट लेवलला जर हा असा पॅटर्न बनत असेल तर हा आणखी चांगल्या पद्धतीने वर्क करेल. ओके. जसं इथे बनत आहे याच्यानंतर एक गॅपअप झाला, गॅपअप पण खाली झाला, निगेटिव्ह कॅन्डल बनली. त्यानंतर एक बुलिश कॅन्डल बनली. ती बुलिश कॅन्डल पण त्या हायच्यावर क्लोज नाही होऊ शकत. तो जो इन्व्हर्टेड हॅमर होता हवाला त्याच्या हायच्यावर नाही क्लोज होऊ शकत. त्यानंतर इनसाइड कॅन्डल बनली. त्यानंतर इनसाइड कॅन्डल बनली. इनसाइड कॅन्डल बनली आणि इनसाइड कॅन्डलचं ब्रेकआउट आलं. म्हणजे इथे इन्व्हर्टेड हॅमर पण भेटला आपल्याला, इनसाइड कॅन्डल पण भेटली, इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट आला. त्यानंतर कुठे प्राइस वरली. आता बघा इथे हा इन्व्हर्टेड हॅमर टाईप आहे, त्याच्यावर कॅन्डल क्लोज नाही झालेली. जायचा प्रयत्न केला पण कॅन्डल क्लोज नाही झाली आणि लगेच इनसाइड कॅन्डल टाईप बनलेला आहे. एका रेंजमध्ये थांबून गेला. एका रेंजमध्ये हा स्टॉक थांबून गेला. नंतर त्या रेंजचा ब्रेकडाऊन आला. त्या रेंजचा ब्रेकडाऊन डायरेक्ट गॅपनी झाला. डायरेक्ट गॅपडाऊन झाला आणि त्यानंतर त्या रेंजचा ब्रेकडाऊन झाला. आता अशी जर रेंज भेटली, आपण पाहिलं तर अॅक्युमुलेशन डिस्ट्रीब्युशन मध्ये अशी जर रेंज भेटली, अशा रेंजचा जर ब्रेकडाऊन आला तरी आपण ट्रेड करू शकतो. आता हे रेंज होती म्हणजे ह्या एका रेंजमध्ये होऊ शकते काहीतरी डिस्ट्रीब्युशन अॅक्युमुलेशन किंवा डिस्ट्रीब्युशन काहीतरी चालू असेल. थोडेफार क्वांटिटी कोणतरी इथे सेल करायचा प्रयत्न केला असेल आणि तिथून प्राइस खाली, तिथून तर प्राइस खूप खाली गेली. आता बघा इथे तशी वरता जशी रेंज बनली तशी इथे बनली. एक रेंज म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की हा लो होता, स्विंग लो होता. हा एक स्विंग लो होता जो ब्रेक झाला. तसाच इथे पण हा एक स्विंग लो होता जेव्हा प्राइस इथून वर जायचा प्रयत्न करत होती तेव्हा हा एक स्विंग लो बनलेला होता. हा स्विंग लो ब्रेक झाला. तर परत इथे एक स्विंग लो बनला. आता इथे जर स्विंग लोच्या हिशोबाने जर पाहिलं, वरून प्राइस आली, हा स्विंग लो, वर जायचा प्रयत्न केला, हा स्विंग लो, हा स्विंग लो. इथून प्राइसनं वर जायचा प्रयत्न केला पण प्रॉपर याच्यावर क्लोज नाही करू शकली. हे रेजिस्टन्स होतं, याच्यावर जायचा प्रयत्न केला पण वर नाही जाऊ शकत. तर इथे थांबली प्राइस, इथे ब्रेकडाऊन आला, खाली गेला. तर इथे परत थांबली आणि इथं ब्रेकडाऊन आला. म्हणजे आपण जर मार्केटला पाहिलं तर एक मार्केट एका पॅटर्ननी सिस्टमॅटिक पॅटर्ननी खाली झालेलं आहे. आता अशा पॅटर्न मध्ये जर आपल्याला एखादा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न भेटला तर आपण ट्रेड करू शकतो. आज जसं ही इंगल्फिंग कॅन्डल होती आपली. आता ही रेंज ब्रेक, आता जो रेंज ब्रेकआउट करते, आता खूप सारे लोक आहेत की त्यांचे वेगवेगळे हे असतात. आता कोणी काय म्हणते याला, आता आणखी लोकांचे कन्सेप्ट, आता कोणी रॅली असा कन्सेप्ट वापरते. आता लोक काय म्हणतात, इथून हे खाली आला त्याला म्हणतात रॅली, हा झाला बेस, त्यानंतर परत रॅली, त्यानंतर परत बेस, परत रॅली. हे मीटिंग एंड होईल 1 मिनिटात, दुसऱ्या लिंकने जॉईन करशील मग आपण परत याचं हे करू अनालिसिस.